नागपुर में कांग्रेस आमदार विकास ठाकरे ने एक मराठी साप्ताहिक में छपे आर्टिकल पर आपत्ति जताई है। उनका कहना है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से हेडगेवार स्मृति मंदिर के बाहर हुई मुलाकात को गलत तरीके से पेश कर उनकी पार्टी निष्ठा पर सवाल उठाए गए हैं, जबकि यह मुलाकात जनता के मुद्दों को लेकर थी। ठाकरे ने इस भ्रामक बताते हुए 5 करोड़ रुपए की मानहानि का दावा और विधानसभा में विशेषाधिकार हनन की कार्रवाई की चेतावनी भी दी है। मला असं वाटतं की जे आर्टिकल छापणारे जे कोणी पत्रकार असेल त्यांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे होती की मी कशासाठी कुठे कोणाला भेटलो। मध्य नागपुरातील डोबीनगर येथील मुस्लिम बांधवांचे घर 3 तारखेला रेल्वे तोडणार होती आणि त्या संदर्भात तेथील 4ही नगरसेवक आग्रह करत होते की हे घर वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा। ते नोटिफाईड स्लम होती, शासनाने त्यांना घर दिल्यानंतरच त्यांना हटवण्याची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि त्यावेळेस त्या नगरसेवकांसह मी माननीय मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर भेटलो। म्हणजे ते जात होते हेगडेवार स्मृतीमध्ये, मी त्यांना फोन केला, त्यांनी माणुसकी दाखवत मी त्यांना सांगितलं की असा असा प्रश्न आहे, मुस्लिम बांधव इथून बेघर होतील 3 तारखेला। त्यांनी रस्त्यात गाडी रोखून माझ्याशी भेटले। मी काही स्मृती मंदिरात गेलो नाही, त्याच्या बाहेर होतो। परंतु मला वाटतं की या लेखनी लिहिणाऱ्या पत्रकाराने ज्या पद्धतीने ती टीका केली आहे, तर जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणं माझा अधिकार आहे, कारण की मी आमदार आहे। जनतेने मला निवडूनच त्याच्यासाठी दिले। राज्यातला कुठलाही प्रश्न असो, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सरकारच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे। मी त्यांना भेटलो, त्यांनी त्या प्रकरणाची दखल घेतली आणि आज डोबीनगरचे घर 3 तारखेला तुटले नाही। रेल्वेमध्ये बैठक झाली आणि NIT त्यांना घर देण्याचं कबूल केलं आहे। तर मी माझ्या मतदारसंघातील मुस्लिम बांधवांचा प्रश्न घेऊन गेलो होतो आणि त्या संदर्भात तशा पद्धतीने लिहिलं, तर मी त्यांच्यावर 5 कोटीचा मानहानीचा दावा टाकणार आहे आणि त्यांना प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं आहे त्याच्यावर त्यांचं उत्तर सुद्धा मागणार। मला हे मार्मिक कोणाचं आहे मी नावही पहिल्यांदाच ऐकलं, परंतु ते लिहिणारे झाडे आहेत हे मला माहीत आहेत। त्या आमच्या दाभा परिसरामध्ये सत्यनारायण नुवाल यांच्या स्पॉन्सर्ड व्यसनमुक्ती केंद्र चालवतात असं ते व्यक्तिमत्व आहे आणि मला वाटते की त्यांनी जे लिहिलं आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा, कारण की मी माझी पक्षाची निष्ठा, मला 5.5 लाख मतं नागपूर शहराने लोकसभेत दिलं, 2 वेळा विधानसभेचा आमदार बनवलं। लेटेस्ट महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघात 5 जागा होत्या, त्या 11 झाल्या या काँग्रेसच्या पंजावरच झाल्या आणि मी काँग्रेस वाढवतो, काँग्रेसच्या लोकांचे काम करतो। राज्याचे मुख्यमंत्री आहे, मी आमदार आहे। जर सामान्य जनतेचा कुठलाही प्रश्न असेल तर मी त्यांना कुठेही भेटू शकतो आणि तो प्रश्न सोडू शकतो, हा माझा अधिकार आहे। आणि माझ्या अधिकारावर जर ते लेखणीने लिहित असतील तर मी कायद्यानं त्यांना कोर्टात उभा करीन। नाही, मी सभागृहात हक्कभंग तर टाकेल, पण मी त्यांना कोर्टात तिथून 5 कोटीचा मानहानीचा दावा मी टाकलेला आहे।